अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ सकल मातंग समाज उमरगा लोहारा तालुक्याच्या वतीने उमरगा इथं भव्य विराट मोर्चा काढण्यात आला। दोन्ही तालुक्यांमधील हजारो समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची राज्य सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी या प्रमुख ही मागणी यावेळी करण्यात आली। हुतात्मा स्मारकापासून सुरू झालेल्या मोर्चाचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जाहीर सभेने झाला। माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार सुधाकर भालेराव, आझाद क्रांती सेनेचे राजेश गोंडे, लहुजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड, नागिनाताई कांबळे, लक्ष्मण क्षीरसागर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। सभेत वक्त्यांनी अनुसूचित जातीतील अति वंचित घटकांना न्याय मिळवण्यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे सांगितले। त्यानंतर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत संविधानातील सामाजिक समतेचा उद्देश साध्य करण्यासाठी राज्य सरकारने उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात सकल मातंग समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आषाढी एकादशी निमित्त धुळे येथील सर्व धर्म एकता श्रीकृष्ण मित्र मंडळातर्फे विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उपवासाच्या फराळाचं वाटप करण्यात आलं। साबुदाणा वडे, राजगिरा लाडू, दही, शेंगदाणा चटणी असा फराळ भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात आला। विशेष म्हणजे मंडळाने गेल्या 25 वर्षांपासून अखंडपणे हा उपक्रम सुरू ठेवलाय। दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो भाविकांना फराळाचं वाटप केलं जातं। या मंडळाचे अध्यक्ष नूर कादरी हे मुस्लिम समाजातील असून सर्व धर्म समभावाचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष ठरतोय। श्रद्धा, सेवा आणि सर्व धर्म समभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचं भाविकांकडून कौतुक होतंय। धुळे शहरामध्ये मालेगाव रोड येथील सर्व धर्म एकता श्रीकृष्ण मित्र मंडळातर्फे आयोजित आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा वडा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। हे कार्यक्रम मागील 25 वर्षापासून सर्व धर्म एकता श्रीकृष्ण मित्र मंडळात राबविण्यात येतात। या जसं आमच्या मंडळाचं नाव सर्व धर्म एकता आहे, त्याचप्रमाणे आमचे आचार विचारी सर्व धर्म एकताचेच आहे। मागील अनेक वर्षापासून नूर कादरी हे मुस्लिम समाजाचे आमचे मंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहे। आजही त्यांच्या मार्गदर्शनावर काम चालू आहे आणि आमचे सर्वांचे वस्ताद गुरु संजय गिरी पैलवान यांचे नेहमी आम्हाला मार्गदर्शन व आशीर्वाद या कार्यक्रमाला राहिलेले आहे। भविष्यात आम्ही याच प्रकारचा कार्यक्रम निश्चितच। आषाढी एकादशी निमित्त ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषानं पंढरपूर नगरी भक्तिमय झाले। भक्त पुंडलिक मंदिर परिसर आणि पवित्र चंद्रभागा नदीच्या तीरावर लाखो वारकऱ्यांची गर्दी झाली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले वैष्णव चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र जमलेत। पहाटेपासूनच भाविक चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिराकडे जात होते। काही भाविक चरणस्पर्श दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे आहेत, तर अनेक जण मुखदर्शन घेऊन पांडुरंगाचे दर्शन लाभत आहेत। याशिवाय अनेक वारकरी मंदिराभोवती आणि चंद्रभागा वाळवंटात भजन कीर्तनाच्या तालावर प्रदक्षिणा घालत भक्ती व्यक्त करतात। चंद्रभागेचं वाळवंट, पुंडलिक मंदिर परिसर आणि पंढरपूरच्या गल्लीबोळात टाळ मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि पताकांचा फडफडाट यामुळे संपूर्ण पंढरी विठ्ठलमय झाली। आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरतोय। नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये मी सुदाम कराळे पाटील आपलं स्वागत करतो। खरं तर देहू पासून आता पंढरपूर पर्यंत पायी वारी करत करत आपण सगळे मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत। चंद्रभागेच्या तीरावर स्नान करून विठुरायाच्या दर्शनाकडे सगळे भाविक भक्त या ठिकाणी निघतायत। खरं तर आपण आता पुंडलिकाच्या मंदिराजवळ आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी पुंडलिकाचा मंदिराचा कळस वगैरे, इथून मंडळी सगळे दर्शन घेतात। खरं तर आख्यायिका आपल्याला माहीत असेल, विठुरायाने प्रथमतः या ठिकाणी जी वीट दिली, विठुरायाला जी वीट दिली गेली त्या विठुरायाच्या विटेवर उभा आहे, कठेवर हात ठेवून विटेवर उभा आहे, युगेन युगे उभा आहे। पुंडलिकाने फक्त पुंडलिकानं मागणी केली की मला तुमच्या चरणाशी स्थान मिळू द्या, आणि म्हणून प्रथमतः पुंडलिक वरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या ठिकाणी म्हटलं जातं। तो उद्धार या ठिकाणी केला जातो। एकूणच आपण पाहिलंय मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या भक्तिभावाने ही सगळी मंडळी पुंडलिकाचं दर्शन घेऊन आता आपण पाहतोय रांगेसाठी लागतायत। परंतु रांगेच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं दर्शन घेण्यासाठी तब्बल 25 ते 26 तास
किंबहुना 35-35 तास 40-40 तास लोक रांगेत उभं आणि रांगेत दर्शन घेतात. मुखदर्शन घेताना सुद्धा आपण पाहिले की मुखदर्शन सुद्धा अगदी 20-20 तास 15-15 तास मिळत नाही. याचं कारण असं प्रचंड असा भक्तीचा जनसागर या ठिकाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून एकूणच तुकोबा बरोबरीने आलेल्या ज्या पालख्या आहेत, त्याचबरोबर माऊली बरोबर आलेल्या ज्या पालख्या आहेत, त्या सगळ्या पालख्या या ठिकाणी जेव्हा पाहावा तेव्हा जिकडे पाहावा तिकडे प्रचंड असा गर्दीचा जनसागर या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण आता पुंडलिकेच्या मंदिराजवळ उपस्थित असताना यामध्ये आपण पाहतोय की अगदी पहाटे 5 वाजेपासून किंवा पहाटे 3 वाजेपासून एवढीच गर्दी या तीरावर आहे, या चंद्रभागेच्या तीरावर. आता दर्शनाकडे लोक निघतायत. दर्शनाकडे गेल्यानंतर काही पसंती करतायत मुखदर्शनासाठी, तर काही पसंती देत आहेत पूर्णपणे प्रदक्षिणा करायची. काही मंडळी म्हणतात कळसाचं दर्शन घ्यायचं, तर काही मंडळी लाईनला लागतात, रांगेत दर्शन घेतात. खरं तर या भूमीमध्ये आल्यानंतर ते चरणाचा स्पर्श झाला, आपण ज्या भूमीत आलो ना तिथेच धन्य होतो, ही देखील बऱ्याच मंडळींची भावना आहे. आणि म्हणून पंढरीचे वारकरी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी उभ्या महाराष्ट्राच्या बाहेरून, त्याचबरोबर जगाच्या कानाकोपऱ्यातून देखील बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर हा भक्तीचा ठेवा, हा भक्तीचा अवीट ठेवा हृदयात ठेवत असताना प्रत्येक वर्षी वारीला येतात, वारकरी येतात. वारकऱ्यांच्या माध्यमातून ही वारी पुढे जाते. भगवी पटाका खांद्यावर घेऊन मृदुंगा आणि टाळाच्या गजरामध्ये हरिनामाचा जागर करत करत सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आपण आता नामदेव पायरीकडे आणि पुढच्याही काही ठिकाणी जाणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहू शकता प्रचंड असा जनसागर आहे. उद्या एकादशी आहे आणि परवा द्वादशी असणार आहे. द्वादशी सोडून मंडळी गावाकडे जातात. एकादशीच्या निमित्ताने उद्याचा उपवास पकडला जातो आणि ही महायात्रा एकादशीची भरली जाते. हा उत्सव हा वैष्णवांचा मेळा भरला जातो. खरं तर आपण सगळी मंडळी या ठिकाणी आलोत. निश्चित आनंद आम्हाला मिळाला. वारी बरोबर चालत चालत असताना जी ओढ आम्हाला देखील लागली होती की पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि त्या भूमीत जायचं, त्या भूमीत आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं वेळोवेळी आपल्या बरोबर पुन्हा एकदा चर्चा करूया. तत्पूर्वी कराळे पाटील आपलं मनापासून स्वागत करतो, आपला आभार मानतो. धन्यवाद. आषाढी एकादशी निमित्त मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल हायस्कूल पेण इथं सालाबाद प्रमाणे यंदाही वारकरी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरातून निघालेल्या या दिंडीत लहान मुलं वारकऱ्यांच्या वेशात सहभागी झाली होती. काहींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, गळ्यात तुळशी माळा आणि हातात टाळ मृदुंग होते. भगवा ध्वज हाती घेऊन रामकृष्ण हरीचा गजर करत संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय झाला होता. लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि भक्तिभाव स्पष्ट दिसत होता. आषाढी एकादशी ही वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र आहे. ही दिंडी केवळ मिरवणूक नसून ती संस्कारांची शाळा आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये समता, नम्रता आणि सेवाभाव हे गुण रुजतात. तंत्रज्ञानाच्या युगात मुलांमध्ये सांस्कृतिक जाणीव निर्माण करण्यासाठी असे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. या सोहळ्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. पालकांनी देखील दिंडीत सहभाग घेत मुलांना प्रोत्साहन दिलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाने विशेष परिश्रम घेतले. नीट परीक्षेतील कथित अन्याय, पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उमरगा इथं जिजाऊ ब्रिगेड अँड ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन, साऊ एकल महिला समिती आणि विविध संघटनांच्या वतीनं शांतता मोर्चा आणि प्रतिकात्मक उपोषण करण्यात आलं. हुतात्मा स्मारकापासून निघालेला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. यावेळी शिक्षणातील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि पेपरफुटी विरोधात घोषणा देण्यात आल्या. सभेनंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदे, दोषींवर कारवाई तसंच शिक्षणातील बाजारीकरण, नोकऱ्यातील कंत्राटीकरण आणि खासगीकरण थांबवण्याची मागणी करण्यात आली. आमदार प्रवीण स्वामी आणि पत्रकार संघ उमरका यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. आषाढी एकादशी निमित्त घाटनांदूर येथील सोमेश्वर शिक्षण संस्थेच्या 3ही विभागातील सुमारे 1,500 विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडी आणि रिंगण सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
वारकरी वेशभूषा, टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामस्मरण, भजन, फुगड्या आणि पारंपरिक पावलांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उद्धवराव शिंदे यांच्या उपस्थितीत विठ्ठलाच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर भव्य रिंगण सोहळा पार पडला आणि घाटनांदूर गावातून दिंडी काढण्यात आली. रामकृष्ण हरीच्या अखंड जयघोषात बालगोपाळांनी ग्रामस्थांची मनं जिंकली. या भक्तिमय उपक्रमाचं शिक्षणप्रेमी आणि ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केलं. आषाढी एकादशीचा हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. आषाढी एकादशी निमित्त सेलू शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी वारकरी वेश परिधान करून त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी आणि संतांचे देखावे सादर करून ज्ञानदिंड्यांनी सेलू शहराचं वातावरण भक्तिमय झालं. सर्वत्र विठू माऊलीचा जयघोष पाहायला मिळाला. नूतन विद्यालय सेलू येथील ज्ञानदिंडीचा शुभारंभ ह.भ.प. गुंजकर महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर S.M. लोया, डॉक्टर V.K. कोठेकर, जयप्रकाश जी बिहाणी यांच्या हस्ते झाला. यावेळी नूतन विद्यालयाचे कला शिक्षक R.D. कटारे यांनी खडून रेखाटलेल्या चित्राला भेट देऊन पाहणी केली. सेलू शहरात सर्वच राजकीय पक्षांनी ज्ञानदिंडीतील चिमुकल्या वारकऱ्यांना खाऊ वाटप केलं. दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ राज्यभरात तीव्र संताप उसळला होता. या प्रकरणी विविध विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. अखेर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर परभणीत आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरत मोठा आनंदोत्सव साजरा केला. विविध संघटनांच्या तीव्र दबावानंतर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्याची घोषणा केली. राजीनाम्याच्या बातमीमुळे परभणीतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि न्याय मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला अखेर यश मिळालं. हुकुमशाही वृत्ती विरोधातील हा आमचा विजय आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित आंदोलक आणि कार्यकर्त्यांनी दिली. अनेक वर्षापासून आम्ही चळवळीत आहोत, पण आज युवकांनी जी त्यांची ताकद दाखवून दिली, खरंच आम्हाला भयंकर गर्व आणि अभिमान वाटला. आणि आज या युवा शक्तीकडे जी ताकद आहे, खरंच आम्ही सगळे विसरलो की होतो की काय, पण त्यांनी ज्या क्रिएटिव्हली कल्पकतेनं तिथं आंदोलन केलं, मला असं वाटतं या युवा शक्ती पुढे या सरकारला झुकावं लागतंय. आणि आज धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही एक अर्धी लढाई आम्ही जिंकलेली आहे. पूर्ण लढाई जिंकली असं म्हणत नाही, परंतु ती अर्धी लढाई जिंकण्याचा देखील आम्हाला खूप अभिमान वाटतोय. आणि ही लढाईमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या युवकांनी योगदान दिलं, मला असं वाटतं की आम्हालाच आमच्या युवकांची ताकद कदाचित कळली नाही, पण या आंदोलनात लक्षात येतं की आम्हाला ओव्हरटेक करणारे युवक आहेत आणि या युवकांच्या पाठीशी आम्ही या पुढेही राहू. आज जो आनंद तमाम युवकांना झालाय, तो आम्हाला आमच्या मुलं यशस्वी झाल्यानंतर जो आनंद आम्हाला पालक म्हणून होतो, तो आनंद या ठिकाणी आम्हाला झालाय. अर्थात पुढची लढाई, त्याची दिशा देण्याचं काम एक चळवळीतले जुने कार्यकर्ते म्हणून आम्ही करतच राहू, एवढंच सांगते. इन्क्लाब जिंदाबाद. आषाढी एकादशी निमित्त केप्रा शाळा बाभळी इथं भव्य पालखी आणि ग्रंथदिंडी सोहळा उत्साहात पार पडला. या भक्तिमय उपक्रमात शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, भजनी मंडळ, गावातील तरुण मंडळी, ग्रामस्थ, विद्यार्थी तसंच माध्यमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला. पालखी आणि ग्रंथदिंडी गावातून भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. विठ्ठल नामाच्या जयघोषानं आणि धार्मिक उत्साहानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संत साहित्य आणि सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचं ग्रामस्थांनी कौतुक करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त वसमत येथील नामांकित लिटिल किंग्स इंग्लिश स्कूलच्या वतीनं शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य दिंडीचं आयोजन करण्यात आलं. वारकरी संप्रदायाची परंपरा, संत संस्कृती आणि भक्तिभावाचा संदेश देणाऱ्या या दिंडीत शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वारकरी, विठ्ठल रुक्मिणी तसंच विविध सामाजिक संदेश देणाऱ्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. टाळ मृदुंगाच्या गजरात, अभंग आणि विठ्ठल नामाच्या जयघोषानं संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं.
विद्यार्थ्यांच्या देखण्या वेशभूषा आणि शिस्तबद्ध सहभागामुळे शहरातील नागरिकांचं लक्ष वेधलं गेलं। दिंड्या शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत करून टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक केलं। या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा, सामाजिक ऐक्य आणि भक्तीची भावना रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसंच पालकांनी विशेष परिश्रम घेतले। शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या दिंडीचं शहरभर कौतुक करण्यात आलं। श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था खामगाव आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र बाबा जयस्वाल यांच्या संयुक्त विद्यमाने बाबरा इथं आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले। पॉवर हाऊस येथून सजवलेल्या रथासह निघालेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी तसंच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई आणि संत नामदेव यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला। टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ, अभंग, भजन आणि नामस्मरण करत दिंडी गावातून मार्गक्रमण करत ज्ञानसुद्धा प्राथमिक विद्यालयात पोहोचली। यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती झाली। विद्यार्थ्यांनी मल्लखांब, रोप मल्लखांब, लाठीकाठीची प्रात्यक्षिकं आणि भक्तिगीतं सादर केली। कार्यक्रमाला पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वारकरी परंपरेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचं उपस्थितांनी कौतुक केलं। आषाढी एकादशी निमित्त देहू गावातील देऊळवाड्यात विठ्ठल रुक्मिणीच्या स्वयंभू मूर्ती आणि संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली। पहाटे 4 वाजता मुख्य पुजारी धनंजय मोरे यांच्या हस्ते महापूजा आणि काकड आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या। दुपारनंतर गर्दीत आणखीन वाढ होऊन दर्शनबारी पालखी मार्गावरील मशिदीपर्यंत पोहोचली। विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुकोबांचं शिळा मंदिर, राम मंदिर, भजनी मंडप आणि महाद्वार फुलांनी आकर्षक सजवण्यात आलं होतं। देहू परिसरात सुरू झालेल्या पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असल्यानं अनेक भाविकांनी नदीत स्नान टाळलं। मात्र पाऊस थांबल्यानंतर मंदिर परिसरात महिलांनी फुगड्यांचा आनंद घेतला। दरम्यान मंदिर परिसरात मोठी गर्दी असूनही पोलीस बंदोबस्त दिसून आला नाही। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।